ठीक आहे. टॉपिकचं नाव इथनं आपलं आता आहे इनपुट, बरोबर. आता इनपुट म्हणजे काय करतो, इनपुट इज एनी डेटा ऑर इन्स्ट्रक्शन दॅट आर यूज बाय द कॉम्प्युटर. आपण कॉम्प्युटरला डेटा इनपुट करण्याकरता आपण कशाचा वापर करतो, तर आपण कीबोर्डचा वापर करतो, बरोबर आहे. म्हणजे इनपुटचा अर्थ काय होतं, कुठल्या प्रकारचे डेटा किंवा इन्स्ट्रक्शन आपण जो कॉम्प्युटर वापरतो तो फीड करण्याकरता जो डेटा असतो त्याला आपण काय म्हणतो, इनपुट असं म्हणतो, बरोबर आहे. मग इनपुट डिव्हायसेस म्हणजे काय, इनपुट डिव्हायसेस कुठले कुठले आहेत, इनपुट डिव्हायसेस कुठले कुठले आहेत, माऊस आणि कीबोर्ड, त्याला आपण काय म्हणतो, इनपुट डिव्हायसेस म्हणणार. मग इनपुट डिव्हायसेस काय करतं, इनपुट डिव्हायसेस आर हार्डवेअर यूज टू ट्रान्सलेट द वर्ड. वर्ड म्हणजे काय, शब्द, साऊंड, इमेजेस अँड ॲक्शन दॅट पीपल अंडरस्टँड इन टू फॉर्म दॅट द सिस्टीम मिनिट कॅन बी प्रोसेस, बरोबर आहे. मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की कॉम्प्युटरला फक्त 2 भाषा समजतात. कुठल्या भाषा समजतात, 0 आणि 1. आपण जे शब्द आपण ट्रान्सपोर्ट करणार, आपली जी भाषा आहे त्याला आपण काय म्हणलं, ह्युमन लँग्वेज, बरोबर आहे. कॉम्प्युटरची जी भाषा आहे त्याला आपण काय म्हणतो, मशीन लँग्वेज. कॉम्प्युटरची जी भाषा समजते त्याला आपण काय म्हणणार, 0 आणि 1. मग इनपुट डिव्हायसेस म्हणणं काय करणार की वर्ड, साऊंड अँड इमेजेस मनुष्याला समजेल अशा भाषेमध्ये प्रोसेस करण्याचं काम कोण करतं, इथनं सिस्टीम युनिट करणार. आता इथे कीबोर्डचे प्रकार आहेत, त्याला काय म्हटलं आपण, ट्रॅडिशनल कीबोर्ड. आपल्याकडचे कीबोर्ड कसे आहेत, ह्या पद्धतीचे आहेत. फुल साईज रेक्टँगल एरियाज दॅट इन्क्लूड द फंक्शन, नॅव्हिगेशन अँड न्यूमेरिक की. ह्याच्यामध्ये फंक्शन की, नॅव्हिगेशन की आणि न्यूमेरिक कीचा वापर केला जातो. फ्लेक्झिबल कीबोर्ड म्हणजे कुठला, हा जो दिसतोय आपल्याला ह्याला आपण काय म्हटलं, आपण इथनं फ्लेक्झिबल कीबोर्ड. फ्लेक्झिबल कीबोर्ड कसा, फोल्ड अँड रोल अप फॉर द इझी पॅकिंग अँड स्टोरेज. जसं आपण रुमाल आपण गुंडळतो आपल्या ह्याच्यामध्ये ठेवतो, तसं हा कीबोर्डची पूर्णपणे रुमालाप्रमाणे घडी करून हा कीबोर्ड आपण आपल्या खिशामध्ये ठेवू शकतो. हा पूर्णपणे रबराचा कीबोर्ड असतो. ओके. इनऑर्गॅनिक कीबोर्ड, द कीबोर्ड अरेंजमेंट इज नॉट रेक्टँगल अँड प्लाम रेस्ट इज प्रोव्हाइडेड. जिथं आपल्याला हाताचे तळवे वगैरे ठेवण्याकरता असतो तो जो कीबोर्ड आहे त्याला आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक कीबोर्ड. वायरलेस कीबोर्ड म्हणजे काय, ट्रान्समिट इनपुट द सिस्टीम युनिट थ्रू द एअर. याला कुठल्या प्रकारची वायर असते का, नाही, पूर्णपणे बॅटरीवर चालणारं आपल्याला कीबोर्ड असतो. पी डीचा अर्थ काय होतो, पर्सनल डिजिटल असिस्टंट. मॅन्युअल कीबोर्ड फॉर द पी डी एच अँड द स्मार्टफोन. स्मार्टफोनमध्ये आपण त्याचा इथनं वापर केला जातो. याला आपण काय म्हणलं, कीबोर्ड टाईप. कॉमन वेज टू इनपुट द डेटा इज बाय द कीबोर्ड. म्हणजे इनपुट डेटा हा आपण कशातनं देतो, आपण कीबोर्डच्या माध्यमातून देतो. कीबोर्डचे प्रकार कुठले कुठले आहेत, ट्रॅडिशनल कीबोर्ड आहे. हा कसा आहे, फुल साईज आहे, रेक्टँगल एरिया आहे. ह्याच्यामध्ये फंक्शन की, नॅव्हिगेशन की आणि न्यूमेरिक की ह्याचा वापर केला जाईल. फ्लेक्झिबल कीबोर्ड म्हणजे कसं आहे, फोल्ड अँड रोल अप फॉर द इझी पॅकिंग अँड स्टोरेज. ह्याची पूर्णपणे आपण गुंडाळी करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, फ्लेक्झिबल कीबोर्ड म्हणतो. इनऑर्गॅनिक कीबोर्ड म्हणजे काय, हा रेक्टँगल नसतो पण प्लाम रेस्ट इज प्रोव्हाइड. प्लाम म्हणजे काय, आपल्या हाताचे तळवे ठेवण्याकरता आपण त्याचा वापर करतो. वायरलेस कीबोर्ड, ह्याला कुठल्याही प्रकारची वायर नसते, पूर्णपणे बॅटरीवर चालणारं उपकरण असतं. पी डी एचा अर्थ काय म्हटलं आपण, पर्सनल डिजिटल वापर. याचा वापर आपण कुठं करतो, तर तो आपण स्मार्टफोनमध्ये करणार. ओके. आता कीबोर्डची फीचर्स आहेत. टॉगल कीज. टॉगल कीज म्हणजे काय, ज्या कीचं कार्य ऑन आणि ऑफ होतं त्याला आपण काय म्हणणार, टॉगल कीज. मग टॉगल कीज कुठल्या आहेत, कॅप्सलॉक, नमलॉक आणि स्क्रोलअप. त्याला आपण काय म्हणलं, आपण टॉगल कीज म्हटलं. कॉम्बिनेशन कीज म्हणजे काय, विच परफॉर्म अँड ॲक्शन व्हेन हेल्ड डाऊन द कॉम्बिनेशन की विथ द अनदर की, अल्टर, कंट्रोल अँड शिफ्ट. बरोबर आहे. समजा मला एखादी शॉर्टकट कमांड वापरायची, मला कॉपी आणि पेस्टची, तर मला कॉपी पेस्ट करण्याकरता आपण काय करतो, कंट्रोल कीचा वापर करतो. कंट्रोल सी म्हणजे काय म्हणलं आपण, कंट्रोल व्ही काय म्हणलं आपण त्याला इथनं, पेस्ट. बरोबर आहे. शिफ्ट कीचा वापर आपल्याला कधी करता येईल, एखादं कॅरेक्टर समजा आपल्याला पहिलं मोठं हवं असेल तर आपण शिफ्ट कीचा वापर करणार. बरोबर आहे. अल्टर कीचा वापर आपण कधी करतो, मला जे वरचे टॅब वगैरे असतात ते ओपन करण्याकरता आपण अल्टर कीचा वापर करतो. नॅव्हिगेशन कीज, 4 ॲरो कीज, अपर की, डाऊन की, राईट की आणि लेफ्ट की, याला आपण काय म्हणणार आहे, नॅव्हिगेशन कीज. ॲरोज कीलाच आपण काय म्हणतो, आपण त्याला इथनं नॅव्हिगेशन कीज असं म्हटलं जातं. आता पॉइंटिंग डिव्हायसेस. माऊस कंट्रोल्स ए पॉइंटर दॅट इज डिस्प्ले ऑन द मॉनिटर. हा जो दिसतो ह्याला आपण काय म्हटलं, आपण पॉइंटर म्हटलं. मग ह्याच्यामध्ये काय माऊसचे प्रकार आहेत, त्याला काय म्हटलं आपण, ऑप्टिकल माऊस. हॅज नो मुव्हिंग पार्ट्स. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पार्टची हालचाल होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, ऑप्टिकल माऊस. मेकॅनिकल माऊस हॅज अ बॉल ऑन द बॉटम इज अटॅच विथ द कोड टू द सिस्टीम युनिट. हा जो तुम्हाला माऊस दिसतोय ह्याला म्हटलं आपण मेकॅनिकल माऊस. मेकॅनिकल माऊस कसा ओळखायचा, याला कुठल्याही प्रकारची तुम्हाला लाईट लागत नाही आणि हा जो गोलाकार जो आहे
हा जसा गोल फिरेल त्या दिशेने आपला पॉइंटर इथनं पूर्णपणे फिरणार आहे. त्याला आपण काय म्हणलं, मेकॅनिकल माऊस. कॉर्डलेस माऊस म्हणजे काय, याला कुठल्या प्रकारची वायर असणार आहे का, नसणार आहे. हे पूर्णपणे सेल आपण घेणार, त्या सेल टाकणार आणि आपण त्याचं इथनं चार्जिंग केलं जाईल. त्याला काय म्हणलं आपण, वायरलेस माऊस. ओके. ऑप्टिकल माऊस कसा ओळखायचा, ही जी आपण लाईट दिसलेली आहे याला काय म्हणलं आपण, ऑप्टिकल माऊस. ओके. कॉर्डलेस माऊस म्हणजे काय की त्याला वायर नाही. ऑप्टिकल माऊसला आपण काय करणार आहे, वायर आपण जोडणार आहे. आता 3 डिव्हाइसेस सिमिलर टू द माऊस आर. ट्रॅकबॉल म्हणलं, ट्रॅकबॉल काय म्हणलं, ट्रॅकबॉललाच आपण काय म्हणलं, रोलर बॉल म्हणलं. टू कंट्रोल द पॉइंटर बाय रोटिंग ए बॉल विथ द थंब. त्या पॉइंटरनी आपल्याला काय होईल, तो बॉल आपल्याला ज्या दिशेने हवा असेल त्या दिशेने इथनं आपल्याला फिरवता येईल. टचपॅड म्हणलं, हा जो दिसतोय ह्याला आपण काय म्हणलं, टचपॅड. टू कंट्रोल द पॉइंटर बाय मुव्हिंग अँड ट्रॅपिंग युअर फिंगर ऑन द सरफेस ऑफ द पॅड. जसं आपल्याला फिंगर हालेल त्या पद्धतीने काय होईल, तो पॉइंटर जो आहे तो कोणत्या दिशेने हालेल ते आपल्याला समजेल. पॉइंटिंग स्टिक, काही कीबोर्ड असतात या ठिकाणी इथनं अशी एक लाल कलरची असती, त्याला म्हणलं आपण पॉइंटिंग स्टिक. मग पॉइंटिंग स्टिक काय करतं, लोकेटेड इन द मिडल ऑफ द कीबोर्ड टू कंट्रोल द पॉइंटर. त्या पॉइंटरवरती नियंत्रण करण्याचं काम कोण करतं, इथनं पॉइंटिंग स्टिक असं केलं जातं. आता आपण टचस्क्रीन बघितलं सगळ्यांनी. टचस्क्रीन कुठं असतं, हे आपल्याकडे जे ATM मशीन वगैरे असतात तिथं आपण त्याचा वापर करतो. याच्यामध्ये काय होतं, प्लास्टिक लेअरचा वापर करतो आणि ह्याच्यामधनं आपण फिंगरने आपण काय करणार, कमांड आपण घेणार आणि कमांड आपण सिलेक्ट करतो. त्या पद्धतीने इथनं आपल्याला टचस्क्रीन आपल्याला इथनं वापरता येईल. ह्याला काय म्हणलं आपण, टचस्क्रीन. टचस्क्रीनचा वापर आपण नेहमी कुठं करतो, ATM मशीनमध्ये करणार. किंवा आता अलीकडे कुठल्या प्रकारे माऊस वगैरे काय नसतं, कीबोर्ड काय नसतं, डायरेक्टली आपण टच केलं तर कीबोर्ड ओपन होईल आणि तिथनं आपण इन्फॉर्मेशन टाईप करू शकतो. म्हणजे टचस्क्रीनचा वापर करताना आपण काय करणार आहे, फिंगरचा वापर करून तो इथनं टचस्क्रीन करणार आहे. टचस्क्रीन कसं ओळखायचं, प्लास्टिक आउट लेअर आहे, त्या मॉनिटरच्या पाठीमागे काय असतं, एक प्लास्टिक आउटर लेअर असतं. आता जॉयस्टिक म्हणलं, जॉयस्टिक इज अ पॉप्युलर इनपुट डिव्हाइसेस फॉर द कॉम्प्युटर गेम्स. जॉयस्टिकचा वापर हा आपण कुठं करतो, कॉम्प्युटरच्या गेम्स खेळण्याकरता आपण इथनं जॉयस्टिकचा वापर केला जातो. आता लाईट पेन, बरोबर आहे, खूप जणांकडे मोबाईल असतात, बरोबर ना, पण ते मोबाईल करताना हाताचा वापर करतात का, नाही करत. या ठिकाणी ते इथनं पूर्णपणे लाईट पेनचा वापर करतात. लाईट पेन इज द लाईट सेन्सिटिव्ह पेन लाईक डिव्हाइसेस. द पेन इज प्लेस अगेन्स्ट द मॉनिटर. म्हणजे त्या पेनच्या माध्यमातून मी कमांड सगळ्या इथनं मी पूर्णपणे सिलेक्शन करू शकतो. त्याला आपण काय म्हणलं, आपण लाईट पेन्स म्हणलं. स्टायलस म्हणलं, स्टायलस इज अ पेन लाईक डिव्हाइसेस कॉमनली यूज इन द टॅबलेट PC अँड PDS. स्टायलसचा वापर हा आपण कुठं केला जातो, टॅबलेट PC आणि इथं आपण PDSमध्ये केला जाईल. स्कॅनिंग डिव्हाइसेस, बरोबर आहे. स्कॅनर मूव्ह अक्रॉस द टेक्स्ट अँड इमेजेस. स्कॅनिंग डिव्हाइसेस कन्वर्ट द स्कॅन टेक्स्ट अँड इमेजेस इंटू फॉर्म दॅट द सिस्टीम युनिट कॅन बी प्रोसेस. बरोबर आहे. आपल्याकडे स्कॅनर आहे, पण नुसतं स्कॅनर असून चालणार आहे का, त्या स्कॅनरचे ड्रायव्हर इथनं आपण लोड केलं जाते. या स्कॅनमुळं काय होतं, एक प्रतिमा पूर्णपणे तयार होती. बरोबर आहे. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एकाला म्हटलं आपण फ्लॅट बेस स्कॅनर, इज मच लाईक ए कॉपी मशीन. याला काय म्हणतो आपण, एक प्रकारचं कॉपी मशीन म्हणतो. पोर्टेबल स्कॅनर, पोर्टेबल स्कॅनर म्हणजे काय, जेवढं मला हवं आहे तेवढंच फक्त मी स्कॅन करणं, त्याला आपण काय म्हणतो, आपण पोर्टेबल स्कॅनर. पोर्टेबल स्कॅनरमध्ये डायरेक्टली कॉन्टॅक्ट येतो, त्याला आपण म्हणतो पोर्टेबल स्कॅनर. फ्लॅट बेस स्कॅनर म्हणजे काय म्हटलं आपण, त्याला इथनं कॉपी मशीन असं म्हटलं जातं. आता कार्ड रीडर आहे, बरोबर आहे. याचा वापर आपण करतो कुठं करतो, आपण बँकेमध्ये आपण ज्यावेळी पैसे काढतो किंवा भरतो अशा वेळेला आपण त्याचा वापर करतो. याच्या ठिकाणी जे वापरलं जातं त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक कार्ड. मॅग्नेटिक कार्डच्या बॅक साईडला त्याची सगळी इन्फॉर्मेशन असती. ते कार्ड स्वॅप केल्यानंतर तो इन्फॉर्मेशन पूर्णपणे इथनं रीड करतो, त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक कार्ड रीडर. रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्ड, इट डू नॉट रिक्वायर द कार्ड टू ॲक्च्युअली मेक कॉन्टॅक्ट विथ द रीडर. दिस कार्ड हॅज द रेडी मायक्रोचिप्स दॅट कंटेन द युजर इन्फॉर्मेशन. म्हणजे इथं काय होईल की हे मशीन फक्त कार्डपाशी नेलं की ह्या चिपमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन त्या मशीनला समजेल आणि त्याला जी प्रोसेस करायची असेल ती प्रोसेस तो इथं पूर्णपणे करू शकेल. आता हे बारकोड आहे, हे आपण बघितलं बऱ्याच ठिकाणी. कुठं बघितलं आपण, डीमार्टमध्ये, बरोबर ना. जिथं जिथं सुपर मार्केट्स आहेत, सुपर मार्केट्समध्ये आपण त्याचा वापर करणार.
Barcode readers. These devices are either handheld one readers to platform scanner. These contain the photo electronic cell that scan and read bar. याचा वापर कुठं करतो? ऑल सुपर मार्केट्स यूज द इलेक्ट्रॉनिक कॅश रजिस्टर अँड बारकोड सिस्टीम द युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण काय म्हणतो त्याला इथनं UPC. म्हणजे बारकोडचा वापर हा जास्ती करून सुपर मार्केटमध्ये त्या प्रॉडक्टची माहिती रीड करण्याकरता किंवा त्या प्रॉडक्टची प्राईस रीड करण्याकरता या डिव्हाइसेसचा आपण इथनं वापर केला जातो. कॅरेक्टर अँड मार्क रेकग्निशन डिव्हाइसेस. आता ह्याच्यामध्ये 3 टाईप पडतात, बरोबर आहे. त्याला काय म्हणलं आपण? मॅग्नेटिक इन कॅरेक्टर रेकग्निशन यूज बाय बँक्स टू रीड दोज नंबर्स ऑन द बॉटम ऑफ द चेक्स अँड डिपॉझिट स्लिप. MICचा वापर कुठं करतो? चेक्सचे नंबर्स रीड करण्याकरता आपण त्याचा वापर करणार. ऑप्टिकल कॅरेक्टर त्याला म्हणलं आपण OCR यूज इन डिपार्टमेंटल स्टोअर टू रीड द रिटेल प्राईस. रिटेल प्राईस वाचण्याकरता आपण OCRचा वापर करतो. OMRचा वापर कुठं करतो? सेन्सिंग द प्रेसेस अँड ॲब्सेन्स ऑफ द मार्क सच ॲज द पेन्सिल मार्क्स. ज्या आपल्याकडे काही बँकेच्या एक्झाम्स होतात त्या बँकेच्या एक्झाम्स करता आपण इथनं OMRचा आपण इथनं वापर केला जातो. इमेजिंग कॅप्चर डिव्हाइसेस, बरोबर आहे. डिजिटल कॅमेरा आणि डिजिटल व्हिडिओ कॅमेरा काय फरक पडतो? समजा आपण कॅमेरामध्ये फोटो काढला तर काय होईल? तो फोटोच फक्त कॅप्चर होणार आहे. डिजिटल व्हिडिओ कॅमेरामध्ये काय होईल? फोटो पण येतील आणि आपल्या ज्या काही हालचाली होतील मोशन्स त्या पण इथनं पूर्णपणे रेकॉर्डिंग केल्या जातील. म्हणजे डिजिटल कॅमेरा इमेजेस आर रेकॉर्डेड डिजिटली ऑन अ डिस्क ऑर इन द कॅमेराज मेमरी रादर दॅन द फिल्म. अँड डिजिटल व्हिडिओ कॅमेरा रेकॉर्ड द मोशन्स डिजिटली ऑन अ डिस्क ऑन द कॅमेराज मेमरी. कॅमेरा मेमरीमध्ये सर्व प्रकारच्या हालचालीची नोंद आपण इथनं पूर्णपणे केली जाते. त्याला म्हणतो आपण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा. डिजिटल कॅमेरामध्ये काय होईल? ओनली पिक्चर इथनं आपल्याला कॅप्चर करता येईल. ऑडिओ इनपुट डिव्हाइसेस इट कन्वर्ट द साऊंड इन टू फॉर्म दॅट कॅन बी प्रोसेस बाय द सिस्टीम युनिट. साऊंड प्रोसेस करण्याचं काम कोण करतं? इथनं सिस्टीम युनिट करतं. व्हॉइस रेकग्निशन सिस्टीम यूज अ मायक्रोफोन अँड साऊंड कार्ड अँड द स्पेशल सॉफ्टवेअर. व्हॉइस रेकग्निशन सिस्टीममध्ये आपण कशाचा वापर करतो? मायक्रोफोन, साऊंड कार्ड आणि स्पेशल सॉफ्टवेअरचा आपण इथनं पूर्णपणे वापर केला जाईल. व्हॉट इज द आउटपुट? आता काय बघितलं आपण? इनपुट बघितलं. आउटपुट म्हणजे काय? आउटपुट डिव्हाइसेस कुठली कुठली आपल्या इथं? आता प्रिंटर आणि मॉनिटर्स. ह्या ज्या मॉनिटर जी आपल्याला कॉपी दिसती याला आपण काय म्हणतो? सॉफ्ट कॉपी म्हणतो. प्रिंटरकडनं जी आपल्याला कॉपी मिळते त्याला आपण काय म्हणतो? हार्ड कॉपी म्हणतो. मग आउटपुट काय करतं? आउटपुट इज प्रोसेस द डेटा ऑर इन्फॉर्मेशन. त्या डेटाचं आउटपुट करण्याकरता आपण काय करणार? आउटपुटचा वापर करतो. मग ह्याच्यात काय म्हणलं आपण? मॉनिटर. इट इज ऑल्सो नोन ॲज द डिस्प्ले स्क्रीन. मॉनिटर्स प्रेझेंट युज्युअल इमेजेस ऑफ टेक्स्ट अँड ग्राफिक्स. म्हणजे टेक्स्ट अँड ग्राफिक्स बघण्याकरता आपण कशाचा वापर करणार आहे? मॉनिटरचा. मॉनिटर व्हेरी इन द साईज, शेप्स अँड कॉस्ट. मॉनिटरची किंमत ही कशावरती आधारित असते? तर आपल्याला त्याची साईज किती आहे, त्याचा आकार कसा आहे आणि त्याची कॉस्ट किती आहे याच्यावरती इथनं पूर्णपणे इथनं डिपेंड असते. आता याची फीचर्स काय काय आहेत? फर्स्ट फीचर म्हणजे क्लॅरिटी. आपण कुठल्याही शोरूममध्ये गेलो, समजा मला TV घ्यायचा असेल तर मी काय करतो की त्या TVची क्लॅरिटी कशी आहे, तो दिसायला शार्प आहे किंवा त्याचं कसं आहे, तो LCD आहे किंवा LED आहे. त्याला काय म्हणलं आपण? फर्स्ट इज द क्लॅरिटी. रेफर्स द क्वालिटी अँड शार्पनेस ऑफ द डिस्प्लेज इमेजेस. ती जी काय आपल्या प्रतिमा दिसते त्याची क्लॅरिटी कशी आहे ते समजेल. रिझोल्युशन इमेजेस आर परफॉर्म बाय मॉनिटर बाय सीज ऑफ डॉट्स ऑर पिक्सल. जे काय डॉट्स असतात आणि पिक्सल असतात त्याला आपण काय म्हणतो? रिझोल्युशन म्हणतो. डॉट पिच म्हणजे काय? इज द डिस्टन्स बिटवीन द इच पिक्सल. प्रत्येक पिक्सलमधलं जे अंतर असतं त्याला आपण म्हणणार डॉट पिच. द लोअर द डॉट पिच द क्लिअर इमेजेस आर प्रोड्यूस. जेवढा डॉट कमी असेल तेवढी ती प्रतिमा इथनं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसू शकेल. रिफ्रेश रेट इंडिकेट्स हाऊ ऑफन अ डिस्प्ले इमेज इज अपडेटेड अँड रिफ्रेश. नॉर्मली रिफ्रेश इज द 75 हर्ट्ज. म्हणजे कॉम्प्युटर खूप स्लो चालला, आपण काय करतो? राईट बटन क्लिक करतो आणि कॉम्प्युटर काय करतो? फ्रेश करतो. फ्रेश करतो त्यालाच आपण काय म्हणणार आहे? रिफ्रेश म्हणतो. विंडोजमध्ये आपल्याकडे पहिला प्रश्न होता, काय होता की आपल्याला रिफ्रेश द कमांड. काय केलं आपण? राईट बटन क्लिक केलं आणि आपण रिफ्रेशवरती क्लिक केलं. ॲक्सेप्ट रेशो इज डिटर्माइंड बाय द विड्थ ऑफ मॉनिटर बाय इट्स. म्हणजे ह्या मॉनिटरची विड्थ आपण मोजतो. मी समजा म्हटलं की हा मॉनिटर 17 इंची आहे, तो 17 इंची कसा मोजतो? हा आपण असा नाही मोजणार आहे,
हा आपण कसा मोजणार आहे, ह्या अँगलने मोजणार आहे. म्हणजे ह्या अँगलने मोजला तर हा मॉनिटर 15.6 इंची आहे, 14 इंची आहे, 17 इंची आहे, 19.5 इंची आहे. त्या पद्धतीने इथनं आपल्याला पूर्णपणे कळू शकेल. त्याला काय म्हटलं आपण इथनं, ॲक्सेप्ट रेशो म्हटलं. फ्लॅट पॅनल मॉनिटर्स काय म्हटलं आपण त्याला, फ्लॅट पॅनल मॉनिटर्स आर द मोस्ट वाईडली यूज इन द मॉनिटर्स टुडे. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे टाईप मोडतात. एकाला काय म्हटलं आपण, पॅसिव्ह मॅट्रिक्स. ड्युएल द स्कॅन मॉनिटर क्रिएट द इमेजेस बाय द स्कॅनिंग द एंटायर स्क्रीन. ह्याच्यामध्ये संपूर्ण प्रकारची इथनं चाळणी केली जाते आणि ह्याच्यामध्ये TFTमध्ये कुठल्याही प्रकारची आपण चाळणी केली जात नाही. TFTमध्ये जेवढी हाय पॉवर आहे तेवढी क्लॅरिटी इथनं आपल्याला पूर्णपणे शार्प असणार आहे. जेवढी इथं आपल्याला पॉवर कमी असेल तेवढं काय देईल, इमेजेस इथनं आपल्याला शार्पमध्ये दिसणार नाही. हे जे 2 प्रकार आहेत याला म्हटलं आपण पॅसिव्ह मॅट्रिक्स, एकाला म्हटलं आपण ॲक्टिव्ह मॅट्रिक्स. पॅसिव्ह मॅट्रिक्समध्ये संपूर्णपणे पडद्याची चाळणी केली जाते. ॲक्टिव्ह मॅट्रिक्समध्ये संपूर्णपणे पडद्याची चाळणी केली जात नाही. ह्याच्यामध्ये पॉवर कमी असते त्याच्यामुळे ह्याची इमेजेस तेवढी शार्प दिसत नाही. ह्याच्यामध्ये पॉवर हाय असते म्हणून ह्याची ते इमेजेस आपल्याला खूप शार्प पद्धतीने दिसलेली दिसते. आता हा मॉनिटर बघा, हा मॉनिटर पूर्वी असायचा, ह्याला काय म्हणतो आपण, CRT मॉनिटर. त्याला म्हणतो आपण कॅथेटेड ट्यूब्स. हा तुम्हाला फक्त माहिती असावा, ह्याचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. हाय टेक्नॉलॉजी अँड डिलेज, दे आर द लो कॉस्ट अँड एक्सेलंट रेझोल्युशन्स. ह्याच्यामध्ये जी इमेज जी आहे ही सर्वात सुंदर दिसायची, पण ह्याचा प्रॉब्लेम काय व्हायचा, ह्याची किंमत जरी कमी असेल तरी ह्याला लाईट बिल ह्याला आपल्याला खूप यायचं, बरोबर आहे. द बल्की अँड द ऑक्युपाय कन्सिडर अमाऊंट ऑफ स्पेस, की याला जागा पण इथनं आपल्याला खूप प्रमाणामध्ये मोठी लागते. आता अदर मॉनिटर्स, ई बुक रीडर्स, बरोबर आहे. मला कुठल्या प्रकारचं वर्तमानपत्र वाचायचं असेल तर आता मला वर्तमानपत्र लागतं का, नाही लागत. काय करतो आपण, ई बुकच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी बघू शकतो. डेटा प्रोजेक्टेड यूज फॉर प्रेझेंटेशन ऑलमोस्ट फ्रॉम क्लासरूम टू बोर्ड द रूम. म्हणजे मला जर एका वेळेला 100 लोकांचं लेक्चर घ्यायचं असेल तर मी स्क्रीनवर घेऊ शकेल का, नाही. अशा वेळेला मी काय करतो, डेटा प्रोजेक्टचा वापर करतो, स्क्रीन घेतो आणि स्क्रीनवरनं मी संपूर्ण प्रकारची माहिती मी विद्यार्थ्यांना शेअर करू शकतो. हाय डेफिनेशन टेलिव्हन डिलिव्हर मच क्लिअर अँड डिटेल वाईड स्क्रीन पिक्चर दॅन द रेग्युलर टेलिव्हिजन. HD TVची जी क्वालिटी आहे ही कशी आहे, सर्वात जास्त आहे. हा जो TV दिसतोय हा TV साधारणपणे किती इंच असेल, 42 इंची. किती, 42 इंची. म्हणजे हा जो TV आहे याला आपण काय म्हणणार आहे, हाय डेफिनेशन टेलिव्हर. हा कसा असतो, मोठा असतो, बरोबर आहे. हे आपले काय झालेत ना, प्रकार झालेत. याचा वापर आपल्याला क्लासेसमध्ये मुलांना कुठल्या प्रकारचं ई लर्निंगचं प्रोसेसचं आपल्याला एज्युकेशन द्यायचं असेल तर आपण ह्या ठिकाणी हाय डेफिनेशन टेलिव्हिजनचा इथनं पूर्णपणे वापर केला जातो. आता इथे प्रिंटर आहे. प्रिंटरचं कार्य काय, प्रिंटर प्रोड्यूस द आउटपुट ऑन पेपर. प्रिंटरचं आउटपुट हे आपल्याला कशावरती मिळणार आहे, पेपरवरती मिळणार आहे. सो प्रिंटर कॉपी इज कॉल्ड द हार्ड कॉपी. प्रिंटरला आपण कुठली कॉपी म्हणतो, आपण हार्ड कॉपी म्हणतो. प्रिंटरचं रेझोल्युशन हे कशामध्ये मोजतो आपण, DPI मध्ये मोजतो. त्याचा नॉर्मल पिक्सल रेट किती आहे, 1200 DPI. DPI म्हणजे डॉट्स पर इंचेस. कलर कॅपेबिलिटी, मोस्ट प्रिंटर्स सपोर्ट द कलरिंग, द कलर की इंक इज कलर प्रिंट इज व्हेरी कॉस्ट. कलर प्रिंटर कशी येत नाही, महाग आहे. याचा स्पीड कसा आहे, द स्पीड इज द मेजरमेंट इन द नंबर ऑफ पेपर्स प्रिंटेड द पर मिनिट. एका मिनिटामध्ये आपण किती पानं प्रिंट करू शकतो ते जे म्हटलं जातं त्याला आपण काय म्हणतो, स्पीड म्हणतो. नॉर्मल प्रिंटर प्रिंट द 15 to 19 पेजेस पर मिनिट. म्हणजे नॉर्मल प्रिंटर म्हणजे कुठला, ब्लॅक अँड कलर. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये एका मिनिटामध्ये 15 ते 19 पानं पेज करतात. सिंगल कलरमध्ये आपल्याला 13 ते 15 पेजेस इथनं आपण आउटपुट घेऊ शकतो. कुठल्याही प्रकारची प्रिंटिंगची कमांड दिल्यानंतर तर जर लगेच प्रिंटआउट येत नाही, ते त्याच्या मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं आणि मेमरीमध्ये स्टोअर केल्यानंतर त्याचं इथनं आपल्याला प्रिंटआउट काढता येतं. ह्याला काय म्हणलं आपण, प्रिंटर. प्रिंटरची वैशिष्ट्य काय, रेझोल्युशन. रेझोल्युशन हे आपण कशामध्ये मोजतो, DPI मध्ये मोजतो. हा प्रिंटर काय करतो, कलरला सपोर्ट करतो. पण काय होतं, ह्याचं कलर प्रिंट हे कसं आहे, कॉस्टली आहे. आपण एका मिनिटामध्ये किती पानं प्रिंट काढणार आहेत हे आपण कशामध्ये मोजतो, स्पीडमध्ये मोजतो. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपण किती पानं प्रिंटआउट काढणार, 15 ते 19 काढणार. कलरमध्ये आपण किती काढतो, 15 ते पेजेस काढतो. कुठल्याही प्रकारची कमांड दिल्यानंतर प्रिंटिंगची कमांड प्रिंट डायरेक्टली न होता त्याचं सगळं सेविंग आपण कशामध्ये करतो,
मेमरीमध्ये करतो. ओके. आता हा इंकजेट प्रिंटर बरोबर आहे. लो कॉस्ट एक्सटर्नल रेझोल्यूशन अँड कलर कॅपॅबिलिटी. प्रिंटर कार्टेज इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ह्याचं कार्टेज सर्वात इथनं महाग असतं. इट स्प्रेज द इंक ॲट द हाय स्पीड ऑन द सरफेस ऑफ द पेपर. ह्याच्यातली जी बारीक बारीकची शाईची छोटे छोटे टिपके असतात हे इथनं आपल्याला पूर्णपणे पेपरवरती दिसतात. ह्याला आपण काय म्हणलं, आपण इंकजेट प्रिंटर असं म्हटलं. आता लेझर प्रिंटर, आपल्या क्लासमध्ये जो प्रिंटर आहे तो कुठला आहे, लेझर प्रिंटर असे. लेझर प्रिंटर कसं, यूज इन द फोटोकॉपी मशीन. लेझर प्रिंटर यूज द लाईट बीम्स टू प्रोड्यूस द इमेजेस विथ द एक्सलंट लेटर अँड द ग्राफिक्स क्वालिटी. ह्याच्यामध्ये प्रिंटआउट जे आहे हे खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने येतं. मोर एक्सपेन्सिव्ह दॅन द इंकजेट प्रिंटर बट प्रोड्यूस द एक्सलंट क्वालिटी. ह्याच्यामध्ये इंकजेट प्रिंटर हा कसा आहे, जास्त खर्चिक आहे. लेझर कसा आहे, हा इथं कमी खर्चिक आहे. लेझर प्रिंटरमध्ये दोन टाईप पडतात. एकाला म्हणलं आपण पर्सनल लेझर प्रिंटर. हा कलरला सपोर्ट करत नाही, कमी एक्सपेन्सिव्ह आहे आणि याचा वापर कोण करतं, सिंगल युजर करतो आणि एका मिनिटामध्ये 15 ते 19 पानं इथनं प्रिंटआउट करतात. शेअर लेझर प्रिंटर जो आहे हा कलरला सपोर्ट करतो, जास्त एक्सपेन्सिव्ह आहे आणि याचा वापर अनेक युजर करू शकतात आणि एका मिनिटामध्ये आपण इथनं 50 पेजेस इथनं आपण प्रिंटआउट करू शकतो. त्याला आपण काय म्हणलं, आपण शेअर लेझर प्रिंटर असं म्हटलं जातं. अदर प्रिंटर्स, थर्मल प्रिंटर यूज द हीट एलिमेंट्स टू प्रोड्यूस द इमेजेस ऑन द हीट सेन्सिटिव्ह पेपर. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं सायंटिफिकच्या कुठल्याही प्रकारचे प्रिंटआउट्स काढायचे असतील तर आपण इथनं थर्मल प्रिंटरचा वापर करतो. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर कसा ओळखायचा, कमी स्पीड, प्रिंटिंग कॉस्टच आहे आणि कर्कश आवाज येतो. त्याला काय म्हणलं आपण, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर्स. म्हणजे हे प्रिंटर तुम्हाला बँकेमध्ये जी आपल्याला स्टेटमेंट वगैरे प्रिंटआउट करता येतात त्या ठिकाणी ते इथनं डॉट मॅट्रिक्सचा वापर केला जातो. प्लॉटर म्हणजे काय, बिल कुठल्या प्रकारचे मॅप्स म्हणा, इमेजेस म्हणा, आर्किटेक्चर ड्रॉइंग म्हणा, हे काढण्याकरता आपण काय करतो, प्लॉटरचा वापर करतो. फोटो प्रिंटरचा वापर कुठे करतो, डिझाईन टू प्रोंट द फोटो क्वालिटी ऑफ इमेजेस फ्रॉम द डिजिटल कॅमेरा. डिजिटल कॅमेरामधून आपण जे फोटो काढतो ते प्रिंटआउट काढण्याकरता आपण कशाचा वापर करणार येत नाही, फोटो प्रिंटरचा वापर करतो. ऑडिओ आउटपुट डिव्हाइसेस, इट ट्रान्सलेट द ऑडिओ इन्फॉर्मेशन फ्रॉम द कॉम्प्युटर इनटू साऊंड दॅट द पीपल कॅन अंडरस्टँड. म्हणजे मी जरी आता इथनं बोलतोय तरी माझं काय होतं, इथनं रेकॉर्डिंग होतं आहे. हे झालेलं रेकॉर्डिंग मला बघायचं आहे, त्याच्याकरता मी काय करणार, इथनं साऊंडचा इथनं मी पूर्णपणे वापर केला जातो. मग ऑडिओ आउटपुटची डिव्हाइसेसची कुठली आहेत, स्पीकर आणि हेडफोन्स. ही इथनं आपली काय ऑडिओ आउटपुट डिव्हाइसेस आहेत. कॉम्बिनेशन ऑफ इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस. फॅक्स मशीन also called the Fissimal transmission machine. It can send and as well as receive the data. फॅक्स मशीनच्या माध्यमातून आपल्याला डेटा पाठवता येतो आणि इथनं आपल्याला घेता येतो. मल्टी फंक्शनल डिव्हाइसेस, इट कंबाईन द कॅपेबिलिटी ऑफ स्कॅनर, प्रिंटर, फॅक्स अँड झेरॉक्स मशीन. ज्या ठिकाणी आपल्याला स्कॅनिंग पण करता येईल, प्रिंट पण काढता येईल, मला झेरॉक्सची कॉपीची मशीनची कॉपीची प्रिंटआउट काढायची असेल, असं जे आपण डिव्हाइसेस वापरतो त्याला म्हणतो आपण मल्टी फंक्शनल डिव्हाइसेस. त्याला म्हणतो काय म्हणतो, ऑल इन वन प्रिंटर. काय म्हणतो आपण त्याला, ऑल इन वन प्रिंटर. ऑल इन वन प्रिंटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, स्कॅनिंग पण आहे, प्रिंटर पण आहे, फॅक्स पण आहे आणि आपल्याकडे झेरॉक्स पण आहे. हे जे सगळं असतं त्याला आपण काय म्हणतो, मल्टी फंक्शनल डिव्हाइसेस असं म्हटलं जातं. आता इंटरनेट टेलिफोन्स. इंटरनेट टेलिफोनच्या माध्यमातून काय होतं, इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस रिसिव्ड फॉर अँड सेंडिंग द व्हॉइस कम्युनिकेशन. बरोबर आहे. इंटरनेटच्या माध्यमातून काय होईल, माहिती आपल्याला पाठवता येते आणि इथनं आपल्याला माहिती घेता येते आवाजाच्या माध्यमातून. बरोबर आहे. इथे व्हॉइस ओव्हर आयपी ट्रान्समिशन टेलिफोन कॉल्स कॉम्प्युटर, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द टेलिफोनी. व्हॉइस ओव्हर आय पीलाच काय म्हणतो आपण, टेलिफोनी म्हणतो. इंटरनेट टेलिफोनी आणि आय पी टेलिफोनी असं म्हणतात. कॉम्प्युटर टू कॉम्प्युटर म्हणजे पूर्वी आपल्याकडे मोबाईल होते का, तर नव्हते. 20 वर्षापूर्वी हे समजा माझं मोबाईलची बटणं खराब झाली असेल किंवा टेलिफोनची बटणं खराब झाली असेल तर मी त्याला जे कम्युनिकेशन करायचो ते आपण कसं करायचं, कॉम्प्युटरच्या ह्याच्यावरनं करायचं. कॉम्प्युटर टू कॉम्प्युटर. कॉम्प्युटर टू ट्रॅडिशनल फोन म्हणजे आपल्याकडे जो फोन आहे BSNLचा त्या माध्यमातून आपण त्याला कनेक्शन जोडायचं. आणि ट्रॅडिशनल टेलिफोन टू ट्रॅडिशनल म्हणजे फोन टू फोन असं आपण जो करायचो त्याला आपण काय म्हणतो, इंटरनेट टेलिफोन असं म्हटलं जातं. ओके, थँक्यू.